नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. रोज रेसिपी बघत होता. तर आज माझी मुलीला 9 वारी साडी नेसायची होती. तर माझी 6 वारी साडीवरनं तिला 9 वारी साडी नेसवते मी. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि माझी मुलगी कशी दिसते ते कमेंट करायला विसरू नका. तर हे 6 वारी साडी आहे माझी. तर तिचे उंचीचे डबल मी साईडला साडी सोडलेलं आहे. जे एंडिंगची साडी असते तिचे उंचीचे डबल साडी मी 2दा ती साडी सोडलेली आहे. आता याला गाठ मारून घेऊयात. एकच गाठ नाही मारायचं, डबल गाठ मारायचे, कारण चालताना वगैरे नंतर सिल्कचे साडे निघून जातात, गाठ निघतो. थोडं पॅक गट्ट व्यवस्थित नॉट बांधून घ्या. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर आता जी साईडला साडी सोडलं होतं आपण ते बघा, ह्या दोन्ही पायामधून घ्यायची. ह्या दोन्ही पायामधून बाहेर साडी काढायची. तुमची मुलगी केवढी असू द्या उंचीला, तिचं डबल साडीच सोडायचे एंडिंगला, ते लक्षात राहू द्या. आला पाठीमागे जे साडी घेतलेले त्याला निऱ्या करून घेऊयात. जेवढी काठ आहे तेवढीच निऱ्या केलं तर एक नंबर, म्हणजेच आपली काठ उठून दिसेल. थोडी साडी फुगत होती त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, तरी व्यवस्थित एकदम मस्त बसल्यानंतर ना आता जे निऱ्या केलेलं आहे आपण ते राहिलेलं वरचं कापड त्याच्या उंचीनुसार बघून ते त्याचं कमरेत हे करून घेऊयात. आतमध्ये टाका साडीच्या आत. हे बघा पाठीचे भाग दिसतोय धोतीप्रमाणे एक नंबर. तर ही साईडची बाजूने जी राहिलेली कापड आहे, साडी आहे पदराची बाजू, त्याला पण घेऊयात. दोन्ही पायाच्या मध्यभागातून घ्यायची आपल्याला. थोडंसं पोरगं माझं मध्ये येत होता, काहीच करू दिलं नाही. थोडंसं मध्ये डिस्टर्ब झालं बरं का, सॉरी. आता हे बघा, जी आपण पदर काढलेला आहे त्याला पिन आपला जेवढी काठ आहे तेवढीच निऱ्या करून घेऊयात. कॅमेरामॅन असलं तर एक नंबर झाला असतं. कॅमेरामॅन नसल्यामुळे हे खाली मोबाईल ठेवून करणं थोडंसं अवघड झालं गेला. ह्या प्रकारे निऱ्या करून घेऊयात. व्हिडिओ कसा झाला, माझी मुलगी कशी दिसते ते कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघता एक लाईक ठोका. बघा, हे सेल्फीमध्ये समोरच्या कॅमेऱ्याने केल्यामुळे तुम्हाला ऑपोजिट साईडला दिसतोय, उलट दिशेला. त्याला पिनअप करून घेऊयात. मॅडम ज्वेलरी घालून बसलेले काढ म्हणले की नाही, तर ठीक आहे म्हणला, तसंच खाली साडी नेसूयात. आता ह्याला पिनअप व्यवस्थित करून घेऊयात. आपली पदरची जी जागा आहे ती व्यवस्थित. म्हणजे पायाखालची जी काठ आलेली आहे हे बघा, पाठीमागचा जो काठ आलेला होता ना त्याला पाठीमागे जे आपण काष्टा करून घेतलेले आहेत ते काठामध्ये ह्याला पिनअप करायचे. वरची काठ जी गळ्याजवळची काठ होती ती काठ घेऊन पाठीमागे जो धोतीसाठी मी काठ काढलेला होता त्याला पिन लावायचे. हे बघा, ह्या प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे. 9 वारी अजिबात शिवू नका. 6 वारीमध्ये कोणत्याही कलरची साडी तुम्हाला ह्या प्रकारे नेसवता येतो किंवा नेसता येतो.
एखादा साडी शिवलात तर ती एकच कलरचं साडी तुम्हाला घालावं लागतं, कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही बाहेर असो, डॅन्स असू दे. त्यापेक्षा ही कोणत्याही साडीने तुम्ही ह्या प्रकारे नऊवारी ड्रेप करू शकता. आता ह्याला व्यवस्थित पिनअप, खाली काटाला काट पकडून पिनअप करायची. ही लहान छोटी लई छोटी असल्यामुळे थोडासा साडी जास्त झाले, त्यामुळे ह्याला जास्त आत टाकून पिन लावून घेऊयात, जेणेकरून तिला चालता पण येणार, व्यवस्थित डान्स पण करता येईल. आता ह्याला पिनअप करून घेऊयात. एकदम साधी सिंपल 1 नंबर साडी दिसतो. बघा, दोन्ही पायाला पिनअप करा. बघा किती छान तयार झाली आमची बेबू. कशी दिसते आहे कमेंट करा. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओला भेटूयात लवकरच. बघा कशी दिसते कमेंट करा आधी. बघा समोरची बाजू, पाठीमागची बाजू. साडी नेसून थकली माझी रंबा, बस गेली. तर चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूयात. बाय बाय.